राज्य सरकारनं लाडकी बहीण ही योजना सुरू केलेली आहे आणि यासाठी जे अर्ज लागत आहेत त्यासाठीची ही गर्दी आहे। रत्नागिरीच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये अशा प्रकारची ही लाईन, भली मोठी लाईन या ठिकाणी पाहायला मिळते। लोक तासनतास या लाईनमध्ये उभं राहून या ठिकाणी जो लाडकी बहीण योजनेचा जो फॉर्म आहे तो घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहेत। आपल्यासोबत असेच काही महिला मंडळी आहेत जे की त्या भरपूर वेळ या ठिकाणी उभ्या आहेत। आता काय सांगा, किती वेळ तुम्ही उभ्या आहेत, काय अडचण येते? सकाळपासून आलो, लई उशीर झाला उभी आहो। त्या इकडनं तिकडनं इकडे फिरायला लागलो। लई उशीर झाला उभी आहो। फॉर्म मिळाला का तुम्हाला? नाही मिळाला अजून। तुम्हाला काय वाटतं? तुम्ही येऊन गेलो परत। काल पण आले? हो 2 दिवस झाले। तुम्ही कधी आले? काल पण आले? होय होय काल पण। काय नेमकं प्रॉब्लेम काय आहे? प्राम काय मिळतच नाही, गर्दी आहे ना भरपूर। गर्दी आहे ना भरपूर। ताई तुम्ही किती वाजल्यापासून या ठिकाणी उभे आहात? तुमची काय परिस्थिती आहे? तिघा मिळून सकाळपासून उभी आहे। काल पण आले होते, काल पण परत गेले आम्ही। फॉर्म नाही भेटलं, गर्दी म्हणून परत गेले आम्ही। या ठिकाणी आणखीन काही महिला आहेत, म्हणून विचारूया। ताई काय सांगाल, तुम्ही किती वेळ उभे आहात? सकाळपासूनच आहे आम्ही इथं। फॉर्म मिळाला का तुम्हाला? नाही उत्पन्नाचा दाखला मिळतोय का? नाही अजून करायचं आहे। तुम्ही फॉर्म मिळाल्याशिवाय उत्पन्न दाखला कसा भरणार हो? बरोबर आहे। काय सांगतो तुम्हाला, अडचण काय येते नेमकी इथे? अडचण आम्ही लाईनीत उभोच आहे, काय फॉर्म घेतोच आहे, दुसरं काय करतोय? बरोबर आहे। मी माझ्या कॅमेरामॅनला सांगेन की पुन्हा एकदा या ठिकाणी जी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म घेण्यासाठीची ही गर्दी आहे। जवळपास पूर्ण जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेरपर्यंत ही रांग आलेली पाहायला मिळते आणि सेतू कार्यालयाच्या ठिकाणी येऊन योजनेचा फॉर्म घेण्यासाठीची ही गर्दी आहे। जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी महिला आणि नागरिक जे आहेत ते हे अर्ज घेण्यासाठी या ठिकाणी दाखल झालेले आहेत। पहिलाच दिवस, आज कालचा पहिला दिवस होता आणि त्यामध्ये सुद्धा या ठिकाणी अशीच गर्दी झालेली होती। आज दुसऱ्या दिवशी देखील अशा ठिकाणी या गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते आहे। योजनेचा अर्ज आणि त्यात लागणारा उत्पन्नाचा दाखला घेण्यासाठी ही लाईन आहे। मात्र या सगळ्या जी यंत्रणा आहे ती या ठिकाणी गोंधळलेली पाहायला मिळते आणि त्याचमुळे सध्या या गर्दीला आवर घालणं सुद्धा या ठिकाणी मुश्किल झालेलं पाहायला मिळत आहे। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।